माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टाच येण्याची शक्यता। मकरंद पाटील आणि अनिल पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित तरुण भारत या वृत्तपत्रानं वादग्रस्त मंत्री आणि आमदारांचे कान उपटले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार गोपीचंद पडळकर आणि संजय गायकवाड यांच्या बेजबाबदार वर्तनावर केली कठोर टीका। शिंदेंच्या नगरविकास खात्याकडे फडणवीसांची नजर असल्याची जोरदार चर्चा। मोठ्या निधीसाठी लागणार फडणवीसांची मंजुरी, सूत्रांची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली डान्स बारवरील केलेल्या आरोपांनंतर सावली बारच्या सत्यतेची अंजली दमानियांकडून पाहणी। गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानियांची मागणी। महापालिकेच्या कचरा उचलण्याच्या टेंडरमध्ये 6 ते 6.5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा मनसे नेते संदीप देशपांडे यांचा गंभीर आरोप। कबुतरांना दाणे खाऊ घालणं हा सनातन धर्म। कबूतरखाने बंद करण्याच्या संदर्भात सरकारशी चर्चा करणार, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं वक्तव्य। हिंदी ही आधीपासूनच राष्ट्रभाषा म्हणून घोषित। हिंदीनंतर साधारण 10 ते 11 वर्षांनी मराठी ही राज्यभाषा म्हणून घोषित। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं वक्तव्य। पुण्यातल्या गुडलक कॅफे अडचणीमध्ये काचेच्या तुकड्यानंतर आता भुर्जीमध्ये सापडलं झुरळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।